वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा संत एकनाथ महाराजांच्या या अभंगातील भावार्थ आज शेगाव नगरीत प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला। श्री संत गजानन महाराज संस्थेच्या वतीनं श्रींची पालखी आज सकाळी पारंपरिक विधिवत पूजनानंतर पंढरपूरकडे प्रस्थान झाली। आषाढी वारीतील संस्थेचं हे 57वं वर्ष असून सुमारे 700 वारकरी टाळ मृदुंगांच्या गजरात आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत या पायी वारीत सहभागी झाले आहेत। संतनगरी शेगाव आज विठ्ठल भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालं। श्री संत गजानन महाराज संस्थेच्या वतीनं सकाळी 7 वाजता श्रींच्या पालखीनं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं। यंदा पालखी सोहळ्याचं 57वं वर्ष असून भक्ती, सेवा आणि संत परंपरेची परंपरा पुन्हा एकदा अविरत सुरू झाली। सुमारे 700 वारकरी, टाळकरी, पताकाधारी आणि सेवेकरी जय हरी विठ्ठल गणगण गणात बोते या अखंड नाम घोषात पालखी सोबत पायी वारी करत आहेत। भगव्या पताकांची डोलणारी रंग, टाळ मृदुंगांचा निनाद आणि हरिनामाच्या गजरामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेलं। श्री क्षेत्र नागझरी इथं महाप्रसादानंतर पालखी पुढील प्रवासाला रवाना होणार आहे। काशी गेली मथुरा गेली द्वारका, काशी गेली मथुरा गेली द्वारका, ऐसा संत नाही गजानना सारखा, ऐसा संत नाही गजानना सारखा। आम्ही तिघीच जणी आहोत। खूप चांगलं वाटत आहे। मी 18 वर्षापासून येत आहे। माझे गुरु माऊली आहे गजानन बाबा। मला खूप चांगलं वाटतंय। काय भावना आहे? खूप भावना आहे माझ्या देवाविषयी, मी सांगू शकत नाही शब्दात। खूप छान वाटतंय। आज आमचा योगायोग झालाय। आम्ही नातीच्या वाढदिवसानिमित्त गजानन महाराजांच्या दर्शनाला आलो होतो। आम्हाला पालखीचं दर्शन झालं, वाटी लावायला मिळाली। खूप सुंदर वाटतंय, खूप छान वाटतंय। शेगाव ते पंढरपूर असा सुमारे 33 दिवसांचा पायी प्रवास करत ही पालखी आषाढ शुद्ध नवमी 23 जुलैला पंढरपूर इथं दाखल होणार आहे। अकोला, सिरोड, नारसी, औंढा नागनाथ, परभणी, परळी, वैजनाथ, अंबाजोगाई, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर आणि मंगळवेढा अशा अनेक पवित्र तीर्थक्षेत्रांमधून पालखीचं मार्गक्रमण होणार आहे। 23 ते 28 जुलै दरम्यान पालखीचा मुक्काम पंढरपूर इथं राहणार असून संपूर्ण प्रवासात विविध ठिकाणी हरिनाम सप्ताह, भजन कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे या वारीत सर्व धर्मीय भाविकांचा सहभाग दिसून येत असून सामाजिक ऐक्य आणि भक्तीचा सुंदर संदेशही या पालखी सोहळ्यातून दिला जात आहे। चलो रे शेगांव को जाएंगे आज, बाबा गजानन की याद आई। चलो रे शेगांव को जाएंगे आज, बाबा गजानन की याद आई। सदा भरा रहता है उनका दरबार, बाबा गजानन की याद आई। चलो रे शेगांव को जाएंगे आज, बाबा गजानन की याद आई, बाबा गजानन की याद आई।